नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। पिपरिया जिल्हा नर्मदापुरम गावाच्या थोडं पुढं आल्यानंतर 7-8 किलोमीटर आल्यानंतर एक आम्हाला तरुण बालब्रह्मचारी महात्मा भेटले आणि त्यांनी आम्हाला घरी दुपारच्या भोजन प्रसादीसाठी घरी घेऊन गेले. तर या महात्म्यांचं नाव म्हणजे संजय महाराज तिवारी फक्कड-बाबा पिपरिया असं असून या महात्म्यांची नर्मदा परिक्रमा वासियांविषयी असणारी तळमळ आणि असणारा आदर, त्यांची मनापासून मनोभावे सेवा करण्याची वृत्ती, ह्या सर्व गोष्टी पाहून आम्ही अगदी भारावून गेलो व त्यांच्या घरी जेव्हा जाऊन परिस्थिती पाहिली, भोजनासाठी त्यांच्या घरी गेल्यानंतर आमच्या निदर्शनास आलं की 10 बाय 15च्या खोलीमध्ये राहत असून अगदी गरीब परिस्थिती असूनही या महात्म्यांनी सेवा करण्याची मनापासूनची असणारी तळमळ आणि पहिल्यापासून सेवा करण्याची वृत्ती आणि सेवा हीच मनापासूनची असणारी त्यांची जी आपण ज्याला ईश्वर भक्ती म्हणतो किंवा परिक्रमावासियांची सेवा हीच खरे ते भक्ती समजतात. अशा असणाऱ्याही गरीब महात्म्यांची मनापासूनची जी सेवा करण्याची तळमळ आहे, मनापासून जी सेवा करण्याची वृत्ती आहे, तगमग आहे, आवड आहे, अशा महात्म्यांच्या सेवा करण्यापासून त्यांना त्यांची जी मनोइच्छा आहे किंवा त्यांची जी सेवा परिक्रमावासियांची अशी वारंवार किंवा इथून पुढे सेवा घडो अशी जी इच्छा आहे ती त्यांची इच्छा मैया पूर्ण करो आणि मैया अन्नपूर्णा माता त्यांना सहयोग करो, म्हणजे मदत करो. आणि आपणही जे जे व्हिडिओ पाहतील अशा लोकांनाही मी विनंती करतो की आपणही त्यांना थोडेफार मदत करण्याचा प्रयत्न करा आणि अशा महात्म्यांच्या हातून परिक्रमावासियांची सेवा घडण्याचा त्यांना म्हणजे त्यांना सुवर्ण संधी लाभून द्या असे मी आपणा सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो व मैयाही त्यांची असणारी परिक्रमावासियांची सेवा करण्याची जी कामना आहे, इच्छा आहे ती पूर्ण करो अशी मैयाच्या चरणी व माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. म्हणून तर म्हटलेलं आहे, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी एक वाटे देवा. असे असणारे महात्म्य आपल्या हिताच्या ठिकाणी राहून, जागे राहून ते अगदी आतोनात अहोरात्र परिक्रमावासियांची सेवा करण्याचीच इच्छा प्रकट करतात. अहोरात्र कष्ट करून ते परिक्रमावासियांची सेवा हीच खरी भक्ती समजतात आणि त्या पद्धतीने ते आचरणातही आणतात. म्हणून अनेक संतांनी म्हटलेलं आहे की जैसा कर्म वैसा फल, आज नाही तो निश्चित कल. त्या पद्धतीने आजही या महात्म्यांची असणारी जी सेवावृत्ती आहे त्यांना आज ना उद्या याचं फळ मिळेल अशी मी इच्छा प्रकट करून अशी मनोमनी इच्छा मी प्रकट करतो आणि त्यांच्या हातून वारंवार परिक्रमावासियांची सेवा घडो एवढे बोलून मी थांबतो. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.